प्रिय बंधू आणि भगिनींनो, आमच्या जीवनामध्ये आम्ही देवाला जेवढं महत्व देतो तेवढं आम्ही देवापासून दूर जाण्याच्या मार्गाकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. बरोबर आहे का नाही? पाप हे एक भयंकर आहे. आम्ही प्रार्थना करत आहोत पण आमच्यामध्ये शैतान अंदरून शिरत आहे, याच्याकडे आमचं लक्ष नाही. म्हणजे आम्ही काय होऊन जाऊ? आम्ही अंदरूनच्या अंदरून खोकले होऊन जाऊ. बरोबर आहे का नाही? आम्ही काय केलं पाहिजे? प्रार्थना करताना, धार्मिक जीवन जगत असताना आमच्यावर कोण वार करत आहे, कशा प्रकारे वार करत आहे, आम्ही कशा प्रकारे नष्ट होत आहोत हे पाहिलं पाहिजे. म्हणजे काय नष्ट करते आम्हाला? काय नष्ट करते? पाप आम्हाला नष्ट करते. पाप आम्हाला नष्ट करते. आम्ही देवावर विश्वास ठेवतो, देवाचे लेकरे आहोत. आणि पहा, आम्ही ख्रिस्ती झाल्यापासून आजपर्यंत आमच्या सोबतचे पुष्कळ लोक आमच्या सोबत ख्रिस्ती होते. आज जे लोक चांगले ख्रिस्ती होते, जे लोक चांगल्या विश्वासामध्ये होते, जे लोक चर्चमध्ये समोर होते, ज्या लोकांना प्रभूचं चांगलं ज्ञान होतं, ते आता काय झालेले आहेत? हळूहळू मागं गेलेले आहेत. पुष्कळ लोक मागं गेलेले आहेत सगळ्या ठिकाणी, इथंच नाही, पुष्कळ पॅरिसमध्ये वगैरे. याला कारण काय आहे? याला कारण आमची कमतरता कुठं आहे, आमच्यामध्ये शैतान कसा शिरत आहे, कुठून आमच्या जीवनामध्ये शैतान शिरत आहे याच्याकडे लक्ष नाही. त्याच्यामुळं आम्ही काय करतो? घरामध्ये कधी कधी उंदीर शिरते, नाही का? शिरते का तुमच्या घरात उंदीर शिरते? एक वेळ उंदीर आला, अरे म्हटलं, अरे सर्व दरवाजा लावून आहे, खिडकी आहे, सर्व आहे, कुठून शिरला असं म्हणून आपण विचार करतो, शोध करतो, नाही का? शोधल्यानंतर आम्हाला समजते त्या उंदरानं काय केलं आहे? एक दरवाजाच कातरून टाकला खालून. दरवाजा कातरून टाकला. दरवाजा कातरते, नाही का? उंदीर कातरून अंदर शिरला आणि आमच्या लक्षातच नाही. आणि मग त्याचं कार्य सुरू झालं, अंदर बहार. उंदीर अंदर आल्यावर काय करते? फार सत्यानाश करते, है ना? खाईन कमी पण सत्यानाश जास्त, नासाडी जास्त. बरोबर आहे का नाही? तर अशा प्रकारे उंदीर, आम्ही काय केलं पाहिजे? आमचं लक्ष असायला पाहिजे. आमचे आध्यात्मिक जीवनामध्ये शैतान कुठून प्रवेश करत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजेच शैतान म्हणजे पाप मार्ग. पापाला कधी शैतान आमच्यामध्ये शिरते? जेव्हा आमची धार्मिकता कमी होते, विश्वास कमी होते, विश्वासाकडचं लक्ष कमी होते, तेव्हा बॅलन्स म्हणजे मग कमी विश्वास कमी होत, मग बाकीच्या गोष्टी आम्हाला चांगल्या वाटू लागतात. इतर गोष्टी, हे जगातल्या गोष्टी, लोभ, लालच. पहिला आमच्याकडे मोबाईल नव्हते, नाही का? किती फ्री होतो आम्ही, नाही का? मोबाईल नव्हते तर एकदम फ्री, काही टेन्शन नाही. पोरं चांगले खेळायचे, ग्राउंडवर खेळायचे, धावायचे. आता एकही पोरं ग्राउंडमध्ये खेळत नाही, कारण सर्वांच्याकडे मोबाईल आहे, तिथंच खेळत बसतात. त्याच्यामुळं सर्व बिमारी आल्या. पहिले लोक एक दुसऱ्याला भेटायला जात होते, भेटत होते, भेटीगाठी होत होत्या, प्रेमभाव होत. आता मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. पहिला आई वडील मुलांना, लेकरांना चांगलं शिक्षण देत होतं. मुलगा आला, अरे बेटा काय शिकला रे? कोणतं शिकला? मास्टरना काय शिकवलं? आण बरं, दाखव बरं, लिहि बरं, हे वाचून दाखव बरं, असं पहिलं आई वडील करत होते. आता मोबाईलमध्येच त्यांना मुलगा आला तर किती, जेवला तर किती, मुलगा येऊन इकडून हात मग असं आईची साडी दिसते तरी ती आई मोबाईलच पाहत आहे, मोबाईलच पाहत आहे. आम्ही व्हिडिओमध्ये पाहलो कधी मोबाईल असे पाहता मुलाला जाते, तो कोणतं नाकात जाते, तो कोणत्या डोळ्यामध्ये जाते, अशा प्रकारे, नाही का? तर अशा प्रकारे आजची परिस्थिती झालेली आहे.
आणि नवरा बायकोमध्ये सुद्धा किती मोठा अंतर आला. पहिलं एकदम जवळ होते. पहिलं नवरा बायको कसे होते, एकदम जवळ. आता नवरा बायको एकदम जवळ नाही, एकदम दूर. कसे दूर? शारीरिकरित्या तर जाऊ दे, त्याची मनस्थिती, त्याची हे म्हणजे समजून घेण्याची म्हणजे भावना. पत्नीचे विचार वेगळे, तर पतीचे विचार वेगळे. कारण पत्नीला दुसरीकडून काहीतरी मार्गदर्शन मिळत आहे, पतीला तिकडून मार्गदर्शन भेटत आहे, आणि कितीतरी मोबाईलमध्ये त्यांना मार्गदर्शन भेटत आहे. ह्या सर्व भेसळ गोष्टीमुळे काय झालेलं आहे, हे मोबाईलचा जमाना, पैशाचा जमाना, बिझनेसचा जमाना, हे मॉडर्न वर्ल्ड, याच्यामुळे काय झालेलं आहे, सर्व बर्बाद झालेलं आहे. एकी प्रेम समाधान नसं झालं आहे. मी काय म्हणतो, प्रत्येक गोष्ट जे अनावश्यक आहे त्याचं अवलोकन करू नये. कोणती लहान असो मोठी असो, आपण समजून जे गोष्ट आवश्यक आहे, आणि आपल्या मुलांना जे पाहिजे ते नाही द्यावं, जे आवश्यक आहे तेच द्यावं. आणि काल सांगितल्याप्रमाणे आणि मुलांना देवाचं ज्ञान सांगावं. देव काय म्हणते, देवाची शिक्षा, देवाची इच्छा काय आहे. माझी इच्छा नाही, मी सांगतो म्हणून नाही, देव काय सांगत आहे, अशा प्रकारे. आणि मग आम्ही तेव्हा वाईटापासून दूर राहू शकतो, पापापासून दूर राहू शकतो. आणि म्हणून पाप करू नये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, पाप काय आहे हे समजणे फार महत्त्वाचे आहे. पाप काय आहे? याकोबाचे पत्र अध्याय 4:17 काढा बरं. बायबल कोणाकडे आहे? जोराने वाचा. बायबल असणारे लोक ते धन्य है ना. बरोबर आहे का नाही? धन्य ना. बायबल असणारे लोक धन्य आहे. कारण काय आहे, त्यांच्या जवळ प्रभूचं वचन आहे, ते धन्य आहे. हालेलुया. मिळालं का? कोणाला मिळालं? काढा याकोबाचे पत्र अध्याय 4:17 वाचा, जोराने वाचा. चांगले करणे कळत नसून जो ते करीत नाही त्यांचे ते पाप आहे. पुन्हा एकदा वाचा. चांगले करणे कळत नसून जो ते करीत नाही त्यांचे ते पाप आहे. पाप काय आहे? चांगले करणे कळत असून ते करत नाही. मला चांगलं करणं कळते, मला प्रेम करणं कळते, मला कळते, समजते, मला बुद्धी आहे, मला ज्ञान आहे, मला शिक्षण आहे, प्रेम करणे मला कळते, परंतु मी प्रेम करतच नाही, ते पाप आहे. पूजा बलिदानाला जाणे हे देवाची आज्ञा आहे, हे मला कळते. पूजा बलिदानाला नाही गेलं म्हणजे हे पाप होते, हे मला कळते, परंतु मी पूजा बलिदानाला जातच नाही, म्हणजे ते पाप होते. दारू पिणे हे वाईट आहे, हे मला कळते, परंतु मी ते त्याच्या विरुद्धच करतो, मी दारूच पितो. अशामुळं काय होते, आम्ही पापात पडतो. जे सत्य कळते, पुष्कळ लोकांना कळते, परंतु काय करतात ते पापाचे बंधन होऊन जाते त्यांना, त्याच्यातून बाहेर निघणं त्यांना मुश्किल होऊन जाते. काल सांगितल्याप्रमाणे आमचे पापामध्ये, वाईटामध्ये, आमच्या 2 नंबरच्या कामामध्ये आमचे मूळ एकदम खोलपर्यंत गेलेले आहेत. जसं झाडाचं मूळ, आम्ही झाडाचं मूळ लहानचं रोपटं असताना झाडाला सहज उपडतो नाही का, सहज उपडून टाकतो, उकडून फेकून देतो नाही का. तर ते झाड मोठं झालं तर त्याचे मूळ कधी एकदम अंदरपर्यंत गेलेले आहे, मग त्याला उपडणं मुश्किल होत जाते. एक फादर म्हणत होता, आंब्याच्या गुळीला हातामध्ये पकडता येते है ना, आंब्याच्या गुळीला हातात पकडून फेकता येते, बरोबर, परंतु त्याच गुळीपासून झालेलं मोठं झाड हालत नाही, बरोबर आहे.
सरळ दिशा देऊ शकतात. ठीक आहे. एकदा समजा असा वाकडा 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 गेला, मग मोठं झाल्यावर मग त्याला किती ढकललं तर ते सरळ होत नाही. म्हणजे पापाची सुरुवात कुठून ना कुठून तरी एक सुरुवात होते, समजुतीमध्ये, समजण्यामध्ये आणि आमच्या थोडशा लालच, लोभ, थोडस आनंद घेण्याच्या हिशोबाने, आनंद घेण्याच्या इच्छेने कुठून तरी सुरुवात होते पापाची. म्हणून आम्ही जे आम्हाला चांगलं समजते ते करावं. याकोबाचे पत्र आम्हाला तेच सांगत आहे, जे चांगलं आहे ते कळते परंतु ते करत नाही म्हणजे पाप होते. हालेलुया. आम्ही पुष्कळदा पाप स्वीकार केलेला आहे माहिती हो ना. पाप स्वीकार केला का तुम्ही? किती वेळी केला? तुम्ही तर थोडेसे दिवस केले. हे आमचे मोठे माणसं तर पुष्कळ दिवस नाही, पुष्कळ दिवस, पुष्कळ वर्षापासून पाप स्वीकार करतात नाही का. नेमकं पाप स्वीकार करून आम्ही काय करतो बरं? पाप स्वीकार करतो, दृढ निश्चय करतो, आता म्हणतो फादर आता पुन्हा पाप नाही करत. बरोबर आहे. आणि मग नेमकं काय करते? नेमकं काय करते? मग पुन्हा पाप स्वीकारायला जातो तेव्हा काय नवीन पाप येतात का? तेच जुनेच पाप, जुनीच लिस्ट आपण पुन्हा पेश करतो नाही का. म्हणजे आम्ही वचन देतो परंतु वचन दिल्यानंतर आम्ही ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाही. पाप स्वीकार काय आहे? पाप स्वीकार काय आहे? पाप स्वीकार म्हणजे आम्ही पाप केलो, त्या पापाचं मला दुःख झालं, मी आता असं पाप करणार नाही, देवा तुला दुःख देणार नाही, म्हणून पश्चाताप करतो आणि पाप स्वीकार करून पापापासून मुक्त होतो. आणि मग देव आम्हाला, प्रभू आम्हाला गुरुस्वामीद्वारे आम्हाला क्षमा करते. कधी क्षमा करते? आम्ही जेव्हा पश्चाताप करतो आणि म्हणतो की मी यापुढे पाप करणार नाही आणि प्रभूच्या कृपेने आता माझं आचरण सुधारण्याचा मी प्रयत्न करीन असं म्हणल्यानंतर आता ते पुढे पापाची क्षमा है ना. बरोबर आहे. तुमच्या घरी मुलं कधी कधी मस्ती करतात नाही, इकडून लवतात तिकडून लिवतात, काहीतरी बरणी फोडतील, टीव्ही फोडतील, काहीतरी फोडतील नाही का. आणि एखाद्या मुलानं समजा साखरेची बरणी वरतो होती आणि ते काढताना फुटली, खाली पडली आणि फुटली. आईला आला राग है ना. आईला आला राग, घेतली काडी घेतली, त्याला धरून त्या पायावर मारत आहे. काय म्हणते? पुन्हा फोडशील, पुन्हा मस्ती करशील, पुन्हा असं करशील. कधीपर्यंत मारते? जोपर्यंत ते म्हणत नाही आता नाही करत, जोपर्यंत नाही म्हणत नाही, कबूल करत नाही, तोपर्यंत ती काय करते? मारतच राहते. तोपर्यंत मारत राहते. जेव्हा तिच्या तोंडातून आलं असं समजलं का आता मी करत नाही, म्हणजे आता मी पश्चाताप करतो, आता मी हे वाईट सोडून देतो, असं जेव्हा आई ऐकते तेव्हा मग मारणं बंद करते. त्याचप्रमाणे आम्ही पाप स्वीकारामध्ये सुद्धा काय करतो? जेव्हा पाप स्वीकाराला जातो तेव्हा आम्ही सांगतो यापुढे मी पाप करणार नाही, पाप मार्ग सोडण्याचा दृढ निश्चय करतो. आणि प्रिय बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो आम्ही पुष्कळदा निर्णय घेतो, निश्चय करतो, पश्चाताप करतो, परंतु त्याच पापामध्ये जातो. याला काहीतरी कारण आहे नाही का. बरं, दुसरी गोष्ट आता काय म्हणतो सर्वसाधारणपणे माणूस पाप का करते? माणूस का पाप करते? आणि आदाम आणि हेवा देवाने त्याला बनवलं नाही का. देवाच्या प्रेमात थोडं ऐका, नीट ऐका, लक्ष देऊन ऐका. मी थोडं महत्वाचं सांगत आहोत तुम्हाला. आदाम आणि हेवा देवाच्या प्रेमामध्ये होते. देव त्यांना भेटत होता, देव त्यांच्याशी बोलत होता, त्याला काही कमी नव्हतं आणि देवाने त्याला सर्व काही दिलं होतं. त्यांना पाप करायची काही गरजही नव्हती.
शब्द तुम्हाला विचारतो, त्याने का बरं मग पाप केलं? का बरं पाप केलं? गरज नव्हती त्यांना, सर्व काय होतं, सर्व काय होतं, का बरं पाप केलं? तुम्ही सांगा बरं. तुमचा एक शब्द एक मोठं काय म्हणतात, मोठा आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करणार आहे, बदल आणणार आहे. तुमचा एक शब्द, मी तर सांगतोस, परंतु तुमच्याकडून तुम्ही कधी सांगणार? विचार करून सांगणार, नाही का? कोणीतरी सांगा बरं तुमच्याकडून, त्याने पाप का केला? विचार करण्याची गोष्ट. फादर सांगते, बायबल सांगते, ते बागेमध्ये होते, साप आला, त्याला फसवलं, मग त्याने पाप केले. ते एका शब्दामध्ये जायची गोष्ट नाही, एका दिवशी घडलेली गोष्ट नाही. का बरं पाप केले त्याने विचार करून सांगा बरं. कोण सांगेल? लालच, नाही का? याच्यापेक्षा चांगलं उत्तर एक लालच, नाही का? याच्यापेक्षा थोडस चांगलं उत्तर इच्छा, नाही का? लालच, इच्छा, ते एकच झालं समजा. याच्यापेक्षा एक चांगलं उत्तर सांगा. देवासारखे बनणार, नाही का? पुन्हा त्याच्यापेक्षा काही चांगलं उत्तर शोधता येते का? थोडं प्रयत्न करू बाबा. त्याच्यापेक्षा काही चांगलं एक दृढ असं एक काहीतरी असेल का? मी हे का म्हणून सांगलं, आम्ही नाही का पाप स्वीकार करतो, पाप स्वीकारल्यानंतर पुन्हा आपल्या कार्यामध्ये जातो आणि आम्ही विचारच करत नाही. पाप आम्ही करायचं किंवा नाही, किंवा करतो किंवा नाही, सहजरित्या त्या पापामध्ये जाऊन पडतो, एकदम त्या गड्ड्यामध्ये जाऊन पडल्यासारखं. मी विचारच करत नाही, म्हणूनच आम्ही पापापासून दूर राहू शकत नाही. आम्ही विचार केला पाहिजे. म्हणून तोच विचार मी तुम्हाला विचारत आहात. तो कोणता विचार? कोणता विचार करायला पाहिजे? कोणता विचार करायला पाहिजे? मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ज्याच्याद्वारे थोडासा खुलासा होईल, खुलासा होईल. एक मुलगा आणि आई, लहानचं मुलगा म्हणजे आता हे बोरं खेळत आहेत, 1.5 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा मुलगा खेळते, नाही का? इकडे तिकडे धावते. एक आई एकटी होती घरी, त्या मुलासोबत. घरी दुसरं कोणी नाही. तिला पाणी आणायचं होतं, पाणी बोरिंगवरून, आणि तसं घर होतं आणि इकडे बोरिंग होती, मधामध्ये रोड होता, मधामध्ये रोड. ती बाई त्या मुलाला तिथं ठेवून पाणी आणायला जाते, गुंड घेऊन पाणी आणायला गेली. आणि जाताना त्या मुलाला काय सांगते, बेटा इथं बसून राहा, खेळते ना, बाहेर जाऊ नको. का म्हणते? बाहेर जाऊ नको. तुम्ही विचार करा, बायबलमध्ये परमेश्वरानं आदाम आणि हेवेला अशीच एक आज्ञा दिली होती. कोणती आज्ञा? बागेमधले सर्व झाडाचं फळ खा, परंतु जे मध्यभागी झाड आहे त्या झाडाचं फळ खाऊ. आई बिलकुल तशीच सांगत आहे. मग आई काय सांगत आहे? बेटा इथं बसून राहा, मी पाण्याला जातो, बाहेर जाऊ नको, रोडवर जाऊ नको. एवढं सांगून आई गुंड घेऊन बोरिंगवर गेली, पाणी भरत आहे. बोरिंग हलवून तिनं पाणी भरलं. पाणी भरून गुंड डोक्यावर उचलून अशी पलटली तर तिने काय पाहते? मुलगा घरातून बाहेर रोडवर येऊन खेळत. अरे बापरे, मुलगा रोडवर आहे, गाडी येईल, ऍक्सिडेंट होईल, मरून जाईल म्हणून ते गुंड वगैरे फेकून देते आणि ते पहिलं जाऊन काय करते? मुलाला उचलते आणि अंदर नेते ना पुन्हा म्हणते, बेटा तू असा का केलास? गाडी येईल, ऍक्सिडेंट होईल, मोठा रोड आहे, रोडवर गाड्या येतात, म्हणून कशी. पुन्हा मग त्याला अंदर ठेवून त्याच्या जवळ काही खेळणे वगैरे देते. म्हणते काय म्हणते? पुन्हा काहीच म्हणते, बेटा खेळत राहा, बाहेर जाऊ नको, रोडवर जाऊ नको. आदाम आणि हेवाला सुद्धा देवानं असं सांगितलं.
सर्व झाडाचे फळ खा, परंतु या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नको. आणि ही बाई सुद्धा तशी सांगत आहे, पहा खेळत राहा, इथं खेळत राहा, मी जातो पाणी आणतो, बाहेर निघू नको असं सांगून ती पुन्हा जाते. आणि पुन्हा गेल्यानंतर पुन्हा गुंड घेते, बोरिंग हलवते, पाणी भरते, गुंड भरला, उचलली, डोक्यावर ठेवल्यावर मागं फिरते, तर काय पाहते पुन्हा एकदा हा पोरगा रोडवर खेळत आहे. अरे बापरे, गाडी येईल म्हणून ती गुंड वगैरे फेकून देते आणि पहिलं काय करते, त्या मुलाला उचलते. पुन्हा तिला वाटते, अरे हा मुलगा असा करत आहे, मी पाणी कशी आणणार. आणि पुन्हा त्याला बसवून, खोलीमध्ये बसवून त्याला म्हणते, बेटा तू असं करू नको, तू बाहेर जाऊ नको, रोडवर गाड्या येतात, ॲक्सिडेंट होऊन जाईल. पुन्हा त्याला खाण्यासाठी काहीतरी खाऊ देते, बिस्किट वगैरे देते आणि म्हणते हे खात बस. आता तिला वाटते ते खात तरी जाईल म्हणून, आणि ते खाऊ देते. आणि तो पोरगा का म्हणते पोरगा म्हणते हो म्हणते. परंतु जेव्हा मग आई गेली तेव्हा हा खेळते आणि आई जाते. आई बोरिंग घालवून, गुंड भरून, गुंड डोक्यावर घेऊन वापस असं फिरते मागे. तो पुन्हा एकदा का पाहते, तो मुलगा पुन्हा रोडवर येऊन आहे. ते गुंड वगैरे फेकून देऊन काय करते, धावत येऊन त्याला उचलते. धावत येऊन उचलल्यावर त्याला अंदर नेते. आतापर्यंत कशी काय म्हणत होती ती बाई, आई काय म्हणत होती, खेळत राहा, खात राहा, जाऊ नको. आता काय म्हणताय, अंदर नेते, त्याचे हात बांधते, पाय बांधते आणि काय म्हणते, आत्ता पाहतो तू कसा बाहेर जातेस. काय म्हणताय, आत्ता पाहतो तू कसा बाहेर जातेस. आतापर्यंत काय म्हणत होते ते, जाऊ नको, बाहेर जाऊ नको, है ना. आता काय म्हणता, आत्ता पाहतो तो कसा बाहेर जातेस. याच्यामध्ये फरक काय आहे, देवानं सुद्धा तसंच म्हणलं नाही का. आदामाने वेळा का म्हणलं, खाऊ नको नाही. या बाईमध्ये, या मुलामध्ये काय घडलं, काय तुम्हाला वाटतं सांगा बरं. आता तो मुलगा जाईल का, आता एक गजरा पाणी आणि 2 आणि 10 आणि तरी मुलगा जाणार नाही. याच्यामध्ये काय झालं तुम्ही पहा बरं, काय झालं, फरक काय झाला, काय झालं सांगा. आता तरी सांगता येते नाही का. मुलाची बोललं त्यांनी पाप का केलं ना, का केलं आणि का नाही करत. आता सांगता येईल, सांगा बरं. आता तरी आम्हाला काय मिळाला, क्लू मिळाला नाही का. सांगा बरं, आदाम आणि हेवेनं पाप का केलं. प्रश्न कोणता होता, आदाम आणि हेवेनं पाप का केलं. आता ह्या कथेवरून आम्हाला समजते की त्यांनी पाप का केलं. नाही अजूनही लक्षात नाही. काय झालं त्या मुला, तो 3दा बाहेर आला. का म्हणून बाहेर आला आणि 4थ्या वेळेला बाहेर येऊ नाही शकला. फरक काय आहे. हा मग काय झालं, हा बांधलं पण काय झालं, बांधलं म्हणून झालं काय, त्याचं काहीतरी झालं ना, काहीतरी रागाने सांगितले. परंतु काहीतरी झालं ना, तिथं घडलं ना, काहीतरी घडलं ना, तिथं काहीतरी दिसते ना आम्हाला. काय दिसते त्याच्यामध्ये, काय दिसते. मुलाचे हातपाय बांधले, काय दिसते सांगा बरं. मोठ्या माणसं सांगा बरं, पुरुष मंडळी सांगा बरं. हातपाय बांधले ना हातपाय, मग झालं काय. काय आता ऐकण्याचा नाही ऐकण्याचा प्रश्नच काय आहे. हातपायच बांधल्यानंतर ऐकल्याचं काय नाही ऐकल्याचं काय, है ना. शिक्षा दिली, मग काय झालं. मग शिक्षा दिली तर काय झालं.
शिक्षा झाली. काय झालं रघुनाथजी, काय झालं? भीती निर्माण, भीती आणि नाही भीती त्याचा प्रश्नच नाही त्याच्यामध्ये. त्याचा हातपाय बांधून आहे, त्याचा तो अडकला आहे त्याचा, भीतीचा प्रश्नच नाही. काय झालं तरी काहीतरी आहे तुमच्या लक्षात आहे. आता मी सांगितलं तुम्हाला हा असं म्हणणार, पण तुमच्या कोण आलं? दरवाजा लावून दिला का? दरवाजा लावायचा आहे, फक्त हातपाय बांधले, हातपाय बांधले. आमच्या पॅरिसमध्ये एक मुलगा आहे, लहानचा मुलगा, बिचारता वडील म्हणून बाला परवा, तरी मस्त्या करते, मस्त चांगला आहे. त्याला बोलताना खूप बढिया वाटलेलं. आम्ही जेवायला बसलो, आईला काहीतरी मागत आहे, हे दे ते दे ते दे ते दे म्हणून एक मारलं थांबून. ते जेवण घेऊन फेकून जेवण का म्हणते, आजीला सांगता आजी आईचे हातपाय बांधायचे आणि तिला घरात पेरून ठेवतो आणि मग आम्ही दरवाजा लावून द्यायचं आणि मग पाहू मग कशी करते, मग हातपाय हलवत राहते. मुलाची सांगायचं सांगा, पुन्हा एकदा ट्राय करा. मी म्हणतो जोपर्यंत आम्ही आमचे हातपाय खुले आहे तोपर्यंत आम्ही कसं आहो, फ्री आहो, आजाद आहो, नाही का? तेव्हा हातपाय बांधले तेव्हा काय झालं, आमचं फ्रीडम गेलं. फ्रीडम नाही, आम्हाला फ्रीडम नाही. आपल्या खुशीनं आपल्या मर्जीनं काही करता येत नाही. त्या आईनं त्या मुलाचं फ्रीडम काढून घेतलं हातपाय बांधल्यामुळं. देवानं कसं केलं का? देवानं कधीच आमचं फ्रीडम काढून नाही घेतलं. आज मी तुमच्या जवळ येऊन चाकून मारून टाकलो ना तुम्हाला, खतम, कोणीच काय नाही करायचं. देव येऊन मला हात नाही पकडेल का? नाही. परंतु याचं उत्तर मला नंतर देणे आहे. याचं उत्तर कधी देणे आहे? न्यायाच्या दिवशी मला उत्तर देणे आहे. आता मी फ्री आहो. प्रत्येक माणूस पाप करते कारण आम्हाला फ्रीडम दिलेला आहे. फ्रीडम कोणतं फ्रीडम आहे? प्रेमानं. जर देवानं आमचं फ्रीडम जर काढून टाकलं तर देवाचं प्रेम कमी झालं. देव आपल्या प्रेमाला कधीही कमी करू इच्छित नाही, बिलकुल नाही. देवाचं प्रेम अथांग सागरासारखं आहे. देवाचं प्रेम महान आहे आणि म्हणून आम्हाला देवाने फक्त प्रेमच केलं नाही. आमचं फ्रीडम, स्वतंत्रता देवाने नष्ट नाही केलं नाही. आज मी काहीही करू शकतो, मी फ्री आहे. परंतु मी स्वतःला काय केलं पाहिजे? मी जरी फ्री आहो परंतु मी स्वतःला काय केलं पाहिजे? देवाच्या बंधनामध्ये मी बांधलो पाहिजे. देव नाही, आई नाही, मी बांधलो पाहिजे. मी असं म्हणून की मला ते नको, मला त्याची गरज नाही, मला त्या लोभामध्ये पडायचं नाही, मला त्याची आवश्यकता नाही. पुष्कळशा गोष्टी आहेत आमच्या जीवनामध्ये, अनावश्यक गोष्टी आम्ही करतो म्हणून पापात पडतो. अनावश्यक गोष्ट ज्याची गरज नाही ते आम्ही करतो, सुरुवात करून देतो, आपण सुरुवात करून देतो म्हणून पापात पडतो. नंतर मग थोड्या दूर गेल्यानंतर आम्हाला वापस येता येत नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, पाप तसंच आहे. पापाकडे लक्ष ठेवून आम्ही स्वतःला बंधनात ठेवून आपण जीवन जगलं तर आम्ही पापाचे भागी बनणार नाही. आणि म्हणून आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या प्रेमामध्ये आपण जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. हालेलुया. म्हणूनच संत याकोब आम्हाला म्हणत आहे, आम्हाला चांगले करणे कळते परंतु ते करतच नाही, म्हणजे मग ते आमचे पाप होते. हालेलुया. आम्ही योहानाचे पहिले पत्र काढा बरं. योहानाचे पहिले पत्र कोण राहते? योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 ओवी 4. योहानाचे पहिले पत्र अध्याय 3 ओवी 4 वाचा बरं. जो कोणी पाप करतो हा स्वेच्छाचार करतो. कारण
स्वर्गाच्या नाही. हालेलुया, 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 हालेलुया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19 वाचा. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19. वाचूया. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19. किंमत पर खरीदे गए हैं. आम्ही किमतीने मोलाने विकत घेतलेले आहोत. आम्हाला देवाने आपल्या पुत्राच्या रक्ताने विकत घेतलेले आहे. आम्ही दत्तक पुत्र आहोत आणि हा आमच्यामध्ये असलेला जो आत्मा आहे तो देवाचा आत्मा आहे. आणि आमचं शरीर काय आहे? आमचं शरीर ह्या आत्म्याचं फक्त कवच आहे. आत्म्याचं कवच आहे. म्हणून आम्ही काय केलं पाहिजे? ह्या आत्म्याला जोपासलं पाहिजे. आम्ही आत्म्याला जोपासलं पाहिजे. आत्म्याला जोपासून आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाललं पाहिजे. गलतीकरास पत्र अध्याय 5 ओवी 16 पासून वाचा. गलतीकरास पत्र अध्याय 5 ओवी 16 पासून. गलतीकरास पत्र अध्याय 5 ओवी 16 पासून. अध्याय 5 ओवी 16 पासून. तो शरीर की वासनाओं को तृप्त नहीं करेंगे. हालेलुया. समझ. शरीर तो आत्मा के विरुद्ध इच्छा करता है और आत्मा शरीर के विरुद्ध. ये दोनों एक दूसरे के विरुद्ध है. इसलिए आप तो जानते हैं वही नहीं कर पाते हैं. यदि आप आत्मा की प्रेरणा के अनुसार तो हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आम्ही पाप का म्हणून करतो याच्यावर आम्ही विश्वास, आम्ही त्याच्यावर आम्ही चिंतन करत आहोत. सर्वात प्रथम आम्ही पाप का म्हणून करतो? आम्ही स्वतंत्र आहोत. मगाशी आपण पाहलो आपण स्वतंत्र आहोत. आमचं स्वतंत्रता देवाने नष्ट नाही केलं म्हणून आम्ही त्या स्वतंत्रतेचा गैरवापर करतो. देवाने आम्हाला फ्री दिलेला आहे. आम्हाला काही बंधन नाही ठेवलेलं आहे. आमचे हातपाय नाही बांधले देवाने. बरोबर आहे का नाही? देवाने आमचे हातपाय नाही बांधले आहे. म्हणून आम्ही काय करत आहोत? आम्ही पाप करत आहोत. चांगलं करायला पाहिजे, चांगलं करायला पाहिजे, पाप नाही केलं पाहिजे, परंतु आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून आम्ही काय करत आहोत? पाप करत आहोत. आणि दुसरी गोष्ट, पहिली गोष्ट आम्ही स्वतंत्र आहोत म्हणून पाप करतो. आणि दुसरी गोष्ट आमच्यामध्ये काय आहे? दोन गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी आहेत? एक आहे शरीर आणि एक आहे आत्मा. हालेलुया. एक आहे शरीर आणि एक आहे आत्मा. करंथीकरास पहिले पत्र अध्याय 6 ओवी 19 मध्ये म्हटलेलं आहे की आत्मा कशासाठी आहे आणि शरीर कशासाठी आहे. आत्मा हा देवाचा आत्मा आहे आणि या देवाच्या आत्म्याचं हे शरीर काय आहे? हे मंदिर आहे. हे शरीर मंदिर आहे. आमचं शरीर जे आहे ना, हा ढाचा आहे. तो काय? कोणाचा? आत्म्याचा. आत्मा पवित्र आहे आणि म्हणून या शरीराद्वारे आम्ही कुकर्म जेव्हा करतो तेव्हा काय होते? आमचा आत्मा काय होते? अशुद्ध होते. आमचा आत्मा अशुद्ध होते. आणि म्हणून याच्यामध्ये सांगितलं आहे गलतीकरास पत्र अध्याय 16 पासून आम्ही वाचतो. मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला म्हणजे तुम्ही
देह वासना पूर्ण करणारच नाही. कारण देह वासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहाविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. ह्यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही पाहतो आमच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, आत्मा आहे आणि शरीर आहे. कधी कधी पहा आम्ही चर्चमध्ये जाण्याची आम्हाला इच्छा आहे ना, कधी कधी आम्हाला चर्चमध्ये जाण्याची इच्छा आहे. जेव्हा आम्हाला इच्छा आहे, आम्ही इच्छा करतो चर्चमध्ये जाण्यासाठी इच्छा करतो, योजना करतो, तेव्हा आमचं शरीर काय म्हणते, अरे एवढ्या लवकर जाते का, थोडा आराम कर, थोडं खा पी, थोडस आज रेस्ट घे, आज शुद्धीचा दिवस आहे. कोण म्हणते? शरीर म्हणते. आत्म्याकडे पहा, तुम्हाला आत्मा काय म्हणते, आज चर्चमध्ये जावं, लवकर जावं, आज पाप स्वीकार करावं, अशी आत्मा आम्हाला प्रेरणा देते. शरीर काय म्हणते, एवढ्या लवकर अजून लोक आलेच नाही, थोडा आराम कर. अशा म्हणजे प्रत्येक बाबतीमध्ये आत्मा काय करते, मग कधी कधी थोडंसं प्रार्थना कर. शरीर काय म्हणते, थोडस आराम कर. आत्मा काय म्हणते, थोडीशी प्रार्थना कर. शरीर काय म्हणते, तू थकला आहेस ना, थोडस आराम कर. म्हणजे हे दोन्ही एक दुसऱ्याच्या विरोधामध्ये आहे. शरीर काय म्हणते, शारीरिक भोजनाची इच्छा करते. शारीरिक भोजन कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? 3 प्रकारचे आहेत शारीरिक भोजन. 3 प्रकारचे शारीरिक भोजन. एक आहे अन्न पोटाला भूक लागते तेव्हा अन्न. दुसरी आहे शरीराची भूक, वासना. शरीराची भूक काय आहे? वासना. आणि तिसरं काय आहे? शरीराची शांती, झोप. शरीराची शांती काय आहे? झोप. ह्या 3 गोष्टी आहेत. शरीराची भूक काय आहे? 3 गोष्टी आहेत. एक जेवण, नाही का, जेवण. कधी कधी काय होते, आम्हाला भूक नाही तरी डोळे मोठे मोठे काढून आम्हाला त्या अन्नाकडे लक्ष जाते. कोणाकडे? दुसऱ्याच्या अन्नाकडे लक्ष जाते. आमचा लोभ लागत होते, काहीतरी तोडून खायची इच्छा होते, काहीतरी चोरून खायची इच्छा होते. आत्मा काय म्हणते, अरे हे पाप आहे, हे पाप आहे. कधी कधी काय होते, पोटाला लागत नाही तेवढं, परंतु शरीर काय म्हणते, घे पुन्हा घे, मग शेवटी खाणं नाही होतं, मग फेकून दे. अशा प्रकारे म्हणजे काय आहे, हे कोणाची इच्छा आहे? हे शरीराची इच्छा आहे. आत्मा काय म्हणते, अन्न वेस्ट नाही करायचं. कोण म्हणते? आत्मा म्हणते. शरीर काय करते? वासना. तो माणूस चांगला, ती स्त्री चांगली, ते असं आहे, हे असं आहे, अशा प्रकारे वासना. शरीर इच्छा करते, इच्छा होते, आणि पापी माणसं प्रत्येकाच्या जमान्यात. परंतु आम्हाला काय आहे, एक आत्मा आहे. आम्ही काय करायचं, शरीर जसं सांगते तसं नाही. शरीर काय म्हणते, जाऊन पोट नाही, तसं नाही. आत्मा का म्हणते, हे पाप आहे, हे देवाच्या विरोधामध्ये आहे, देवाच्या इच्छेच्या विरोधामध्ये आहे. आत्मा आम्हाला सांगते. आम्ही कोणाची प्रेरणा ऐकावं? आत्म्याची प्रेरणा ऐकावं. आणि तिसरी गोष्ट काय आहे, आमचं शरीर वजन होते, कधी कधी एकदम वजन, झोपच लागते. शिष्य लोक, येशू काय म्हणाला, इथं तुम्ही जागृत राहून काय करा, प्रार्थना करा. येशूला काय, ते शिष्याला काय झालं, येशू तिकडे प्रार्थना करायला गेला, तिकडे ते झोपत होते. येशू त्याला येऊन काय म्हणाला, तुमच्याच्यानं 1 तास सुद्धा माझ्यासोबत जागवत नाही काय, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा आणि प्रार्थना करा. हे शरीर आमचं काय करते, शरीर आम्हाला प्रार्थना करू देत नाही, झोपच लागते, है ना. तुम्हाला कधी कधी होते नाही का, कधी कधी प्रार्थना करायला जातो, झोपच लागते. कधी कधी ह्या 3 गोष्टी आहेत शरीराच्या, पापामध्ये टाकणाऱ्या. कोणत्या? अन्न, शरीराची वासना, आणि तिसरे शरीराची शांती म्हणजे झोप. ह्या 3 गोष्टी, ह्या 3 गोष्टीद्वारे आम्ही पाप करतो. अन्नामध्ये भरपूर आलं, फक्त पोटासाठीच नाही, ऐश्वर्य सुद्धा त्याच्यामध्ये आलेला आहे.
अन्न मिळकत करणे, याच्या मागे धावणे, त्याच्या मागे धावणे, ते गरज नाही तरी धावणे, गरज नाही तरी त्याच्या मागे जाणे, गरज नाही तरी त्याच्या पापामध्ये पडणे, त्या कामामध्ये घुसणे, गरज नाही तरी जे गरज आहे त्याच्यामध्ये आम्ही संतुष्ट जर मानलं तर आम्ही पापात पडणार नाही. शरीराची वासना देवाने जे काही आम्हाला दिलेलं आहे त्याच्यानुसार आपण संतुष्ट मानावं आणि देवाची इच्छा आमच्या जीवनामध्ये पूर्ण करावं, म्हणजे आम्ही वासण्यामध्ये जाणार नाही. आम्हाला झोप फक्त शरीराला जेवढी गरज आहे तेवढेच घ्यावं. जास्त झोप घेणे हे शरीरासाठी घातक आहे, आत्म्यासाठी घातक आहे. जॉन मेरी मियानी संत झाला, मोठा संत झाला, तो फादर होता, तो 18 तास प्रार्थनेमध्ये घालवत होता. किती तास? 18 तास कंटिन्यूस प्रार्थनामध्ये. प्रार्थना, पूजा, वंदन, पास्विकार याच्यामध्ये किती तास? 18 तास. बाकीचे किती तास राहिले? 6 तासामध्ये ते बाकीचे पूर्ण काम करत होते. 6 तासामध्ये त्याच्यामध्ये झोपणे, त्याच्यामध्ये जेवणही आलं, आंघोळही आली, त्याचं स्वतःचं काही कामही आलं, सर्वच. म्हणून तो संत झाला. म्हणून एवढं काबाड कष्ट, एक नियंत्रणाचं जीवन जगलं म्हणून तो पापात पडला नाही आणि म्हणून संत झाला. सर्वच संत लोक काबाड कष्ट करून, प्रयत्न करून धार्मिकतेमध्ये वाढले आणि ते संत बनले. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला सुद्धा देव पापापासून दूर राहून आम्हाला संत बनवण्यासाठी देवाची इच्छा आहे आणि आम्ही चांगले बनावं, देवाचे लेकरे बनवून जीवन जगावं. हालेलुया.